नमस्कार मंडळी. सुरेखा कुर्ची या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहेत. अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजवर अनेक मालिकांमध्ये आपण सुरेखा कुर्ची यांना खलनायिकेच्या रूपात पाहिलं आहे. खट्याळ सासू म्हणून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत. याशिवाय बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या पर्वात सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. वरवर जरी हसतमुख वाटत असल्या तरी तारुण्य वयात त्यांनी मरणयातना सोसल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अभिनेत्री सुरेखा कुर्ची यांचे पती गिरीश उदळे यांचं तारुण्य वयातच दुःखद निधन झालं होतं. अवघ्या लग्नाच्या 3-4 वर्षातच त्यांचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर सुरेखा कुर्ची यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केला. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या पुरत्या तुटल्या होत्या, कारण मुलीची जबाबदारी त्यांच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली होती. ती अवघी 2.5 वर्षाची होती. तसंच माझ्याकडे बँक बॅलन्स सुद्धा नव्हता, त्यामुळे मला कामही करणं तितकंच गरजेचं होतं. या सर्व दुःखात त्रासात मला माझ्या सासूची खंबीर साथ लाभली. माझ्या मुलीचा सांभाळ त्यांनीच केला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 3च महिन्यात मी शूटिंगवर परतली. भाग्यलक्ष्मी ही माझी पहिली मालिका होती. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी तेव्हा उभी राहिली नसते तर आज चित्र काही वेगळंच असतं. सुरेखा कुर्ची यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर पोलिसाची बायको, भरत आला परत, 3 बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीन हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तर मंडळी, आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे सुरेखा कुर्ची यांच्या पतीस भावपूर्ण श्रद्धांजली.